महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। फक्त 2च दिवस बाकी आहे लाडकी बहीण योजनेसाठी। म्हणजे लाडकी बहीणचे योजनेचे पैसे येण्यासाठी फक्त आणि फक्त 2च दिवस तुम्हाला वाट पाहावं लागेल। भरपूर अशा तारखा फेल झाल्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, पण आता अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि त्यांना आता फक्त 2च दिवस बाकी आहे। 2 दिवसाच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि सर्वात मोठं बोनस सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, 2100 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे आणि 4200 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। आता तुम्हाला या योजनेचे लाभ कधी मिळणार आहे, 2 दिवस कसं बाकी आहे, केव्हा पैसे मिळणार आहे, कोणाकोणाला मिळणार आहे, डिटेलमध्ये आपल्याकडे एक माहिती आलेली आहे। सर्वात प्रथम तुम्हाला एक माहिती सांगतो की आपले देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केली। आताचे सर्वात मोठी अपडेट त्यांनी देऊन टाकलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली मोठी घोषणा। बघा, लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी, आता लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी एक मोठी घोषणा त्यांनी करून टाकली की अखेर महायुतीने या सभागृहामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं देवेंद्र फडणवीस यांनी की लाडक्या बहिणींमुळे आम्हाला प्रचंड मताने विजय झालेला आहे। लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम आम्ही पैसे जमा करणार आहोत। तर सर्वात प्रथम त्यांनी आदेश घेऊन आणलेला आहे आणि सर्वांची डीबीटी सुद्धा तयार झालेले आहे। डीबीटी माहिती आहे तुम्हाला, डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुम्हाला माहिती आहे, डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे येणार आहे। तर सर्व महिलांची डीबीटी तयार झालेली आहे। आता कोणाकोणाला पैसे येणार आहे, आता त्यावर सर्वात मोठी अपडेट आपल्याला पाहायला भेटते। तर तिथून एक सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे, ती म्हणजे सर्वात प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही अधिवेशन संपली की लगेच बहिणींना पैसे देणार आहोत। बघा, अधिवेशन संपल्यानंतर लगेच बहिणींना पैसे मिळणार आहे। तर अधिवेशन नेमकं काय, ठीक आहे, अधिवेशन काय आणि अधिवेशन नेमकं कधी संपणार आहे। आता फक्त एवढाच प्रश्न उरला आहे की अधिवेशन संपल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता अधिवेशन कधी संपणार आहे याचं पण एक अपडेट आपल्याकडे आलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना पैसे याच दिवशी मिळणार आहे, ठाऊक तारीख सुद्धा आपल्याकडे आलेली आहे, तारीख वार सुद्धा आपल्याकडे आलेला आहे। बघा, इथं सर्वात प्रथम हे जाणून घ्या की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला सर्वात प्रथम 2100 रुपये देण्यात येणार आहे। तो म्हणजे डिसेंबरचा हप्ता असणार आहे। हा जो हप्ता असणार आहे हा डिसेंबरचा हप्ता असणार आहे आणि हा 2100 जे तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला जानेवारीचा हप्ता असणार आहे। ठीक आहे, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहे। आणि सर्वात प्रथम हे नवीन एक आहे 2500 रुपये। हे 2500 रुपये कोणाला देण्यात येणार आहे, ज्या बहिणींनी अन्नपूर्णा योजनेला फॉर्म भरला आहे। इथं पाहू शकता, ज्या बहिणींनी अन्नपूर्णा योजनेला फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी 2500 रुपये देण्यात येणार आहे। ठीक आहे, आणि ज्या बहिणींनी अन्नपूर्णा योजनेला फॉर्म भरला नाही त्यांना 2500 रुपये देण्यात येणार नाही, पण त्यांना डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। 100% आज 2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता 2 दिवस कोणते आणि हे संपणार कधी आहे, ठीक आहे, यावर सर्वात मोठं अपडेट आपल्याकडे आलेलं आहे। आज या 12 जिल्ह्यात पडताळणी झालेली आहे। बघा, ती जी अधिवेशनची तारीख होती ती सुद्धा आपल्याकडे आलेली आहे आणि आज या 12 जिल्ह्यात पडताळणी झालेली आहे। अधिवेशनची पडताळणी या जिल्ह्यात झालेली आहे। तर 12 जिल्ह्यामध्ये आता कुठलेही प्रॉब्लेम नाही, 12 जिल्ह्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या खात्यात पैसे येणार आहे। आता या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला देखील आजच्या आज पैसे भेटून जाणार आहे। ठीक आहे, उद्या सर्व महिलांची प्रतीक्षा संपणार आहे। ठीक आहे, उद्या सर्व महिलांची प्रतीक्षा संपणार आहे, कोणालाच वाट पाहावं लागणार नाही। बघा, आता फक्त तुम्हाला उद्या म्हणजे एकच दिवस बाकी आहे, याच दिवशी तुम्हाला सर्व महिलांना प्रतीक्षा संपलेली आहे, सर्वांनाच पैसे मिळणार आहे। ठीक आहे, आता कोणाकोणाला पैसे मिळणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची पूर्ण लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। सर्वात प्रथम तुम्हाला लिस्ट दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, सर्वात प्रथम इकडचा भाग पाहू शकता, या भागमध्ये सर्वात प्रथम वाटप होणार आहे। आणि जर तुम्ही या भागमध्ये राहत असाल, ठीक आहे, तर तुम्हाला या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल 100% तुम्हाला आज पैसे जमा होऊन जाणार आहे। ठीक आहे, उद्या तुमच्याकडे लिस्ट आलेली आहे, या लिस्टबद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देतो। सर्वात प्रथम जर तुम्ही नाशिक जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। नाशिकवाल्यांना आत्ताचे आत्ता सर्वात प्रथम पैसे जमा होणार आहे। ते सर्वात प्रथम पैसे जे मिळणार आहे ते त्यांना 2100 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे आणि प्लस
जानेवारीचे 2100 सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला 4200 रुपयाचा इथं लाभ मिळणारच आहे. नाशिकवाल्यांसाठी खासकर आनंदाची बातमी. दुसरं म्हणजे मुंबई. आता मुंबईमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे, धुळ्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे. आणि धुळ्यावाल्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट माहिती म्हणजे त्यांना 2500 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. 2500 रुपये तुम्हाला माहिती आहे, अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये देण्यात येणार आहे आणि सोबतच डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही, पुढचा जिल्हा ठाणे, जळगाव, ठीक आहे, पुणे, रत्नागिरी, ठीक आहे. असंच यापैकी बीड जिल्ह्यात सुद्धा वाटप होणार आहे आणि सोलापूरला सुद्धा वाटप होणार आहे. असं 12 जिल्ह्यात वाटप होणार आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सुद्धा उद्याच्या उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला 2500 रुपये देखील तुम्हाला देण्यात येणार आहे, ते म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे. ठीक आहे. ते ठराविक महिलांसाठीच असणार आहे, ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनाच ते मिळणार आहे. ठीक आहे. आणि यावर एक मोठं अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचं पात्र आणि अपात्र यादी कुठे पाहावी. ठीक आहे. आता तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात याची एक यादी आलेली आहे. ती यादी तुम्ही कुठं पाहायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो की पात्र महिलांना, ठीक आहे, 1,40,00,000 बहिणी पात्र आहेत. इथं बघा, 1,40,00,000 महिला यातून पात्र आहेत, तर यांना सर्वांना पैसे मिळणार आहे. ठीक आहे. आणि अपात्र महिलांची संख्या 50,00,000 पर्यंत आहे. ठीक आहे. 50,00,000 महिला अपात्र ठरणार आहे, यांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. फक्त तुम्हाला या योजनेचे जानेवारी डिसेंबर हे 2 हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाही, कारण की तुम्ही अपात्र ठरणार आहोत. ठीक आहे. फक्त तुम्हाला हे काम करावं लागेल की सर्व महिलांना आत्ताच्या आत्ता हे काम करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील पैसे येणार आहे. ठीक आहे. आणि त्यावर एक मोठं अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर लाडक्या बहिणींमुळे सरकारचा दमदार विजय झालेला आहे. त्यामुळे स्पेशल गिफ्टसुद्धा देण्यात येणार आहे. आता 3 गिफ्ट देण्यात येणार आहे. ते प्रथम जे गिफ्ट असणार आहे ते तुम्हाला माहिती आहे, 3 सिलेंडर देण्यात येणार आहे. 3 सिलेंडरपैकी तुम्हाला 2500 रुपये अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून म्हणजे 3 सिलेंडरचे देण्यात येणार आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं त्याबद्दल. दुसरं म्हणजे शिलाई मशीनसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. शिलाई मशीनसाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला शिलाई मशीन मिळणार आहे. जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला देखील शिलाई मशीन मिळणार नाही. आणि तिसरं सर्वात मोठं गिफ्ट येणार आहे ते म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जेवढे पण पैसे भेटले म्हणजे 7,500 रुपये तुम्हाला मिळालेले आहे, तर तुम्हाला पैशांचं देखील एक गिफ्ट देण्यात येणार आहे. ते गिफ्ट असणार आहे तुम्हाला 2500 रुपयाचं. लाडकी बहीण योजनेचा सतत तुम्ही लाभ घेत असाल, जर तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला देखील एक गिफ्ट देण्यात येणार आहे, ते म्हणजे 2500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे. ठीक आहे. हे सर्वात स्पेशल गिफ्ट असणार आहे. महायुतीला प्रचंड मताने विजय झाल्यामुळे आता महायुतीचे सरकार सर्व महिलांना 2500 रुपये प्रमाणे गिफ्ट देणार आहे, फक्त लाभार्थी महिलांना. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्ही जर पात्र असणार तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे. फक्त तुम्हाला एवढंच काम करावं लागेल की तुमचं KYC वगैरे कंप्लीट करून घ्या आणि तुमचं बँक अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया SBI मध्ये असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे इंडिया पोस्ट बँकमध्ये जर असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला इंडिया पोस्ट बँकमध्ये सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहे. ठीक आहे. और यावर सुद्धा सर्वात मोठं अपडेट म्हणजे तुमचं आत्तापर्यंत जर तुम्ही बँक अकाउंट लिंक केलं नसेल आधार कार्डशी तर आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या, जेणेकरून पुढचा जो हप्ता येणार आहे 2100 रुपयाचा तो म्हणजे डिसेंबरचा हप्ता असणार आहे, तो लगेच तुमच्या अकाउंटला येणार आहे. ठीक आहे. सर्वात प्रथम तुम्ही तुमचं KYC करून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.